अबे हा जेवणाचा आणला. जेवण करून घे. तू कशाला आला तिथं? मला मारायला. अबे या पण नाही मारणार तुला मी. चल आटो बाजार. काय साहेब नाही नाही मारू म्हणता. मारून मारून माझ्या पाठीचे चमडे काढला साहेब. आता कसं काय मारणार साहेब. पापी पापी आहात तुम्ही. हवालदार साहेब अहो मी माझ्या जयंतचा जीव नाही घेतला. हो बोला काय हवंय तुम्हाला. साहेब असे एक सारखे का पाहता माझ्या तोंडाकडे. या या माझ्या जवळ या. असे घाबरू नका. तुम्हाला पाहिलं ना साहेब. तुम्हाला मी पाहिलं ना. मग असं काय करता. तर असं काय करता. अबे तर मग तुझ्या जयंतचा खून कशाला केला बे. खून खून मी नाही केलाय खून. साहेब माझ्या सच्चाईवर काळ्या डाग फासणारे तुम्ही क्रूर पापी आहात. पापी अबे तू आता घसा फुटेपर्यंत ओरडशील तरी काही होणार नाही. ए तुला ऐकायला येते का नाहीये. अजून चल आधी डबा घे आणि जेवण करून घे आणि मग बस त्या कोपऱ्यामध्ये जाऊन. तुमचा डब्बा नाही पाहिजे. तुमचा डब्बा मी नाही जेवत. फक्त मला एकदाच माझ्या भावाला बघायचं आहे. माझ्या भावाला बघायचं आहे. हो अबे तर लोक जेवून अबे नाही जेवायचा. माझ्या बाबाच्या काय जाते. साहेब मला जाऊ द्या. हो मी निर्दोष आहे. निर्दोष साहेब. फक्त नाही का एकदाच बघायचं आहे साहेब माझ्या भावाला. अबे आधी तू त्याच्या जीवावर लपून बसलास आणि आता तू काय बघून राहिलास बे त्यांच्या बे. त्याची अस्ती बघतेस का. नाही साहेब. खरं सांगतोय मी. त्याचा खून नाही केलाय. हो मी. अबे तो कोण केला बे मग. शुद्धीवर आहेस का तू. काय बडबडतेस तू. जाऊ द्या साहेब. माझी दया नाही येत का साहेब. अबे तुला इथं यायचं नव्हतं तर त्याचा मर्डर कशाला केला बे. नाही साहेब मी त्याचा खून नाही केला. हो आता मला कृपा करून जाऊ द्या. अहो त्या जयंतला शाकांनी जीवानीशी मारलं. तुला गुन्हा केलास म्हणून तुला का मोकळं सोडतील का बे पोलीस बे. असं कुठं म्हटलं साहेब मी. साहेब सोडत नसाल ना तर मला फाशीवर चढवा. पण असं तडपो तडपो मारू नका साहेब.
झाली की हृदयावर दगड बसल्यासारखी वाटते. गजब. अबे तुझी या मेल्यानंतर सुटका होईल या अपराधातून. साहेब मारू नका फक्त. हॅलो साहेब. आय एम डंकी बोलतो साहेब. सॉरी सर. मी जयसू हवालदार बोलतो सर. कधी आत्ता का सर? बिलकुल बिलकुल आत्ता सोडतो सर. विकीकडे येतो. मारू नका. मारू ना. मारू नका. तुझी आता जामिनावर सुटका होत आहे. आता तू बिलकुल खुशाल जा आता. आणि वाटेल तिथे जीव देतो आता. पण मी काय म्हणतो रे, तू काय छोकरी किकरी बघितलास का बे कोटी बे? चुप हवालिया. बाबा काळ उलटलाय हो माझ्यावर. अरे काळ उलटलाय माझ्यावर. अरे बेटा विक्की तू काळजी करू नकोस. अरे सगळं बरोबर होईल. काय हो मामा? बाबा हवालदार विक्कीचं आणि तुमचं नातं कसं काय आहे? हो हवालदार साहेब. हो हा माझा डॉक्टर मुलगा विक्की आहे. हा नुकताच मुंबईहून आला होता. असं असं म्हणजे हा डॉक्टर आहे म्हणायचा. कोण? कुणाचा डॉक्टर? कुणाचं नातं? कोण? कुणाचा डॉक्टर? अबे तुला नीट प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. बडबड करतेस का बे? गब्बस हवालिया. नाही तर हवालात अंदर करीन. अरे विक्की बेटा हवालिया. अरे तुला असं हसायला काय झालं? कोण? मी आणि डॉक्टर. मी कुणाचा डॉक्टर नाही. मी कुणाचाच डॉक्टर नाही. कुणाचाच पोर नाही. काय बे तुझ्या पायाला 2 पायचा केला म्हणून असं करतेस का बे? बे है हवालिया. अरे विक्की बेटा. कोण? कुणाचा बेटा? अरे तू माझा पोरगा आहेस. पोरगा नाही. अरे या पाण्यात तुझी जमीनदार सुटका केली नाही तर खरंच राहिला असताच बेटा येते. सुटका कुणाची? माझी. आणि कशाला सुटका? आता या पिंजऱ्या बाहेर आता मी कुठं जाऊ? अबे या पिंजऱ्यामध्ये येणारी प्रत्येक माणसं वाट पाहत असतात आपली सुटका कधी कधी होते म्हणून. आणि तू बाबा. अरे पण तुला असं हसायला काय झालं? विक्की. अरे विक्की बेटा. अरे विक्की. बाबा
आयुष्य संपलंय. मी आता मेलो तर बरं होईल. बाबा आता मरणाची मला खूपच आवड लागली आहे. खूपच आवड लागली. हलकेश्वर मरण्याची आवड लागली आहे का बे? अरे विक्की, अरे असा काय बोलतोस? कसं सांगू मी? कसं सांगू मी माझ्यावर झालेला हा अत्याचार? खून खून मी नाही केलाय खून. अरे विक्की विक्की, संसाराच्या मूर्तीचा एक डोळा, पत्नी दुसरा डोळा, आणि माझ्या वहिनीच्या संसाराचा एक डोळा गळून पडलाय. आता माझ्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आता माझ्या वहिनीला मिळाली असेल तर मामासाहेब, तुमचा पोर पागल झालाय, पागल. अरे तुम्ही केलं पागल माझ्या पोराला. अरे भाडीत गेले तुमचं पोलीस स्टेशन. अरे जिकडे तिकडे असा भ्रष्टाचार, आणि तुम्हाला पुढारी लोकांचे आशीर्वाद आहे म्हणूनच असा जिकडे तिकडे भ्रष्टाचार चाललाय. तुम्हीच फसवले माझ्या पोराला. काय मामासाहेब, जे सगळं आम्ही केलं ते कायद्याला धरून केलंय. कुठली पण लाचलुचपत आम्ही घेतलेली नाही. असं खोटं बोलून सत्य लपणार नाही. हा, खोटं कसलं? सत्य लपत नाही हवालदार. चल बेटा, चल बेटा, आपण निघू आता. पागल पागल आहे, पागल पागल पागल. बघितलं साला, खरं केलं तरी भार आणि खोटं केलं ते बी भार. साला हे पोलीस खातच असं आहे म्हणावं लागल. आता हेच बघा ना तुम्ही, माझी आता रिटायर होवाची वेळ येऊन गेली, पण साहेब मला सोडत नाही. बाकी मी साला इकडे ड्युटी करत बसलो आणि माझी बायको तिकडे पडून गेली ते आपल्या यारा संघ. आता तिला शोधू का इकडे माझ्या ड्युटीचा पाहू. आता तिला भेटू तर दे. तिचा बाप याद करे असा झोडतो, तिचा नाही म्हणतेस. तिचा बाप याद आठवण केलं पाहिजे. तो तिकडे का करते ते बाकी आपल्याला माहित नसे. आपला कसा तरी टाइमपास म्हणून शर्मिली बाई जवळच आपला परवडते. ते बी बाकी माझा किती टाइमपास केला माझा मलाच माहित आहे. चला, नाही शर्मिले बाई शिवाय आपला मनोरंजन नाव बाकी गेला पाहिजे. आता शर्मिले बाई कर. कुठे जात आहे मी? स्वतःला पेटवायला? पवित्र जीवनाचा होम करायला जात आहे मी? माझ्या मनाचा काय अंत पाहतोस रे तू? हे
गेलास रे तू? का माझा असा अंत पाहतोस? जयंत, कुठे आहे तू? कुठे आहेस रे तू? तुला एकदा बघायचं आहे रे, एकदा डोळे बघून बघायचं आहे. तुझ्या विना माझी ज्योत अधुरी आहे. कुठे गेला मला सोडून? कुठे गेला जय? जयंत, अरे पक्ष्यांनी घराला उद्ध्वस्त केलं, मंगा पक्षी दुसरं घर बांधत नाही. काय तर अविश्वास दाखवला माझ्यावर. का हेच प्रेम केलं का तू माझ्यावर? अरे जयंत, तुझ्या विना माझ्या जीवाला खतरा आहे रे. का गेला मला सोडून? कुठे गेला? मला एकदा बघायचं आहे रे तुला. प्रांजली, ए रे प्रांजली, तू काय करतेस मी इथं? कोण बोलते? इथे कोणीच तर दिसत नाही आहे. असं घाबरू नकोस प्रांजली, मी गरज माझी का भेट घेत नाहीस तू? अरे का रुसलास तू माझ्यावर? प्रांजली, मी तुझी भेट नाही घेऊ शकत ग, नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत? का तू प्रेम केलं नाही माझ्यावर? अरे का येत नाही मग माझ्या समोर? ये ना. ते सत्य नाही प्रांजली, अगं मी तुझ्यापासून खूप दूर आहे. पण तुम्ही मला असं वाऱ्यावर सोडून का गेलात? मला तुम्हाला एकदा बघायचं होतं. जयंत, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. बघ ना, बघ माझी कशी अवस्था झाली. माझ्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळावर देवाला पाहावलं नाही प्रांजली, मग काय करू? पण मला तुझी खूप आठवण येते ग. मग माझ्याजवळ का येत नाहीस? तुम्हाला जे हवं असेल ते देते मी, पण प्लीज तुम्ही वापस या. अगं मीच तुला संसारात काही देऊ शकलो नाही, मग माझा मागण्याचा काय अधिकार प्रांजली? सख्या रे, सख्या रे, सख्या रे, गायण मी हरिणी, सख्या रे, सख्या रे, सख्या रे,
का जयंत, का तुमचा अधिकार नाही आहे का माझ्यावर? आता पुढचं काही पण विचारू नकोस प्रांजली. तू सुखात राहा, मी जातोय आता. नाही जयंत, नाही, तुम्ही थांबा इथे. मला पण तुमच्या सोबत यायचं आहे. अगं तू सारी पृथ्वी पालती घातलीस तरी मी भेटणार नाही तुला. मग तुम्ही बोलताय कुठून? मी तुझ्या जवळच आहे प्रांजली, पण तू मला बघू शकत नाही. तुमच्या विना माझे जीवन अपूर्ण आहे. तुमच्या आठवणीमध्ये माझे जीवाचे हाल झालेत. परत या जयंत, एकदा तरी भेटा मला, एकदा तरी भेटा. प्रांजली, तुझ्या निर्मळ प्रीतीची लागी दस्तक माझ्या हृदयात. तुझ्या प्रेमाची आठवण झाली म्हणून इथं आलोय मी. माझ्या कुंकवाचं जतन तुम्ही करा. पण तेवढं सामर्थ्य तुझ्यात आहे का प्रांजली? हो जयंत, ही प्रांजली तुमच्याशिवाय नाही जगू शकत जयंत. या 10 वर्षाच्या तुमच्या प्रेमाला नाही विसरू शकत जयंत, नाही विसरू शकत. तुमच्या आठवणींना नाही विसरू शकत जयंत. तुम्ही परत या. आता मी कोणाच्या भरोशावर राहू, कोणाला आधार मागू, आता मला नाही जगायचंय जयंत. तरी पण तुला जगायचं आहे प्रांजली, मरून जगायचं. माझ्या संसाराचा रथ हाकलायला मी जिवंत राहील. मग तुम्हीच नाही तर मी इथं राहून काय उपयोग आहे? तू चिंता नकोस करू प्रांजली, काही दिवसांतच तुझ्या खुशीतून एक सुंदर बाळ जन्म घेणार आहे. निदान तुला बाळासाठी तरी जगावं लागेल. खरंच तुम्ही खरंच बोलताय का जयंत? होय, तुझ्या स्वप्नात येणारा बाळच तुझ्या उदरातून जन्म घेणार आहे प्रांजली. आणि त्या बाळाच्या रूपातूनच तुला माझं सगळं प्रेम मिळेल.
तेव्हा त्या बाळावर तुला खूप प्रेम करावं लागेल प्रांजली. पण त्या बाळाला मामाच्या गावी घेऊन जायला तुम्ही नसाल ना. मी नसेल तरी बाळाला त्याच्या मामाच्या गावाला घेऊन जायला विसरू नकोस प्रांजली. पण तुम्ही बाळाला वचन दिलं होतं ना की मी स्वतः त्याला घेऊन जाणार. पण ते आता शक्य नाही प्रांजली. का का जयंत, का का जयंत, सख्या रे जयंत, जयंत. सख्या रे सख्या रे काय अडमी गणी सख्या रे वहिनी साहेब, अहो काय झालं तुम्हाला? ही तर बेहोश झाली. कोण कोण शेखर. होय वहिनी साहेब, मी शेखर. शेखर, तू मला का थांबवलास? मी जयंतचा शोध घेत आहे. हो, यात माझं काय चुकलं वहिनी साहेब? मला आत्महत्या करायची आहे. हो, मला आत्महत्या करायची आहे. नाही वहिनी साहेब, आत्महत्या केल्यानं जयंत दादा भेटणार नाही तुम्हाला. नाही नाही, मला मरायचंय मला. न्याय विचारतो कशा पायी? मला जयंतला एकदा भेटायचं आहे. मासनी ठाव आहे तुम्ही जीवापान जयंत दादावर प्रेम करताय म्हणून, पण असा आक्रोश करून जयंत दादा मिळणार नाही तुम्हाला. त्याचं जर खरंच माझ्यावर प्रेम असेल ना तर भेटेल तो मला. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही वहिनी साहेब. मासनी आता कळलंय खऱ्या प्रेमात किती अद्भुत शक्ती असते ते. नाही तर आजकालची पोरं करतात प्रेम हव्यावर उडून जाणार. नाही वहिनी साहेब, तुम्हाला यायलाच पाहिजे. माझ्या हृदयातल्या प्रेमाला आग लावून कुठे गेला जयंत, कुठे गेला? चला वहिनी साहेब. शर्मिली बाई, ओ शर्मिली बाई, हे गेली कोठी? हिचा आजकाल बोतल नाही दिसे बाबा. ओ शर्मिली बाई,
दिसत नाही. बाई नाही का, मला तर वाटतं नाचून नाचून नका काहीतरी थकले असतील. कारण त्या उधमपूर पाटलाच्या वाड्यामध्ये नाही का, तो मागे बारसा झाला ना, त्या बारसीच्या कार्यक्रमामध्ये बाई नाचल्या होत्या. बरोबर आहे. ओ शर्मिले बाई, मी तेच म्हणत होतो बाई. जिवंतच आहे. जिवंतच आहे म्हणत होतो मी. काय झालं? बाई तुझी तर पूर्ण क्वालिटीच बदलून गेली ना. पहिलं तू होतीच कशी ना, आता झालीच कशी. जशी होती तशीच होती ना. नाही 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 बाई, बहु फरक पडला तुझ्यामध्ये. असं काय बोलताय तुम्ही? काय झालं? तसं नाही बाई, त्याचा असं आहे, कसा? आपण सगळेजण मागे उधमपूर नगराला गेलो होतो. तेव्हापासूनची तुमची आणि माझी भेट नाही झाली ना. म्हणजे मी नाही समजले बाबा. बाई तुम्ही त्या बोर्डावर नाचत होत्या. मी तेव्हा तुमच्या नका साडीतून बघत होतो. काय तुम्ही माणूस आहात की हैवान आहात? साडीतून कुठे बघणार आहात का? अहो हवालदार, आबा हवालदार, आमच्या बाईचं तुम्ही साडीतून काय बघत होतात? अहो लाजगीच वाटते की नाही तुम्हाला? भलतेच मा भलते तरी बदमाश दिसता बाबा तुम्ही. अहो हवालदार, अहो काय हो हवालदार साहेब? नाही म्हणजे असं काय बघत होता? काय तुमची इच्छा आहे का? सांगा, तुमची जर इच्छा असेल तर मी पूर्ण करून टाकते आत्ताच. आता बाई इच्छा आहे ना नसे, आता तुझ्यावर आहे का? आहे तर माझ्यावर आहे. आहे. कशी? हा बाबा, तुमची इच्छा असेल तर एखादा गाणं गिणं म्हणून टाका. आले आले ना, आले ना. गाणं म्हणून टाकू. गाणं म्हणून टाकू. मग झालं ना? गाणं म्हणा, तो शॉर्टकट मध्ये म्हणा बाई. आता कारण सकाळ निघ होता आता. सकाळ निघत आहे का होत आहे? या हो रंग महाली सजना. हवालदार कुठं पळालाय? या हो रंग महाली सजना, करते तुम्हा मुजरा, करते तुम्हा मुजरा, दिलवरा राजसा. ओ हवालदार, केसात 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 माळा गजरा, केसात माळा गजरा, रंग महाली सजना, या रंग महाली सजना, करते तुम्हा मुजरा, करते तुम्हा मुजरा, देवरा राजसा. केसात 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 माळा केसात माळा गजरा.
माझ्या दिलाची मैना मी तुमच्या लाडाची भूतलावर अशी उतरली अप्सरा मी इंद्राची केला साज शृंगार मी सजना केला साज शृंगार मी सजना करती तुम्हा मुजरा करती तुम्हा मुजरा दिलवरा राजसा केसात माळा गज याहो रंग महाली सजला याहो रंग महाली सजला करते तुम्हा मुजरा करते तुम्हा मुजरा दिलवरा राजसा केसात माळा माळा गजरा दिलवरा केसात माळा गजरा एक नंबर. मला वाटला होता काय झाला तो नाही काहीच नाही झाला बाई. एक नंबर झाला. बरं आता झाला तुमच्या मनात बिलकुल मनाचा झाला बाई. पण मी का म्हणतो बाई, आता काय म्हणता अजून काही उरलेलं आहे का लग्न करशील का म्हणतो माझ्या बरा. विचार करावा लागेल करून टाका ना बाई जमे लगीन असं एकदा चान्स भेटलाय बरं बरं आता तुम्ही म्हणताच तर ठीक आहे. अरे आता लगीन म्हटलं का असं होऊन जाते का तर मग काय काय आणू बाई 2-3 वर मला घेऊन ये 2-3 खायला बाई 4-5 आणा. 2-3 बाई नवर तर ती एकच राहिला मला सांग एखादी भेटली तर तूही पाळून घेईन पण बाई याला का म्हणून पाहून देशील, हा कारण घेतलाही नसेल ना देतलाही नसे. कसं बाई हवालदार साहेब कसं बोलतात मला तू असं केलंस का मला कसं तरी होते बाप्पा बरं आणते का हो आणतो अरे लवकर घे हवालदाराने त्याला खाई खाली आहे घाई झाल्या बाई, लवकर जावा जाय ड्युटीवर. आता मीच टाकू का वा वा मीच टाळी वाजवते आता काय पदरही बांधावं लागते बाई 7 जन्माच्या गाठी होत्या, पदर नोय हा. असं गाठ सुटली नाही पाहिजे रे चमन. चांगली होय साहेब चांगली बांध बाकी. बरं पण हा एवढा बोलला नाही का गाठ नोय बाई, हा गटोडा हो गटोडा. बाई आता तुमचं तर लगीन झालं पण आता नाव घेण्याचा कार्यक्रम राहिला की ठीक आहे मी घेऊन टाकते होते आता दिवाळीचा सण आहे ना अंगणात होती रांगोळी ऐकलं का अंगणात होती रांगोळी रांगोळीवर दिवा आणि हवालदारा माझ्या जीवाचा ठेवा अरे मला तर काहीच नाही येणार रे. तुमची बाडी हाय की म्हणायचं आता मोठी पंचायत आली बेटी.
म्हणा आता काय की विचार लवकर. करताय? आठवण करत जाऊ आठवण. मारुतीच्या देवळात जात होती आरती. मारुतीच्या देवळात जात होती आरती. माझी पहिली बायको गेली वरती आणि हे राहिली खालती. देवा किती अंत पाहतोस रे माझा. माझा कुंकवाचा धनी वाऱ्यासोबत उडून गेला. आता स्वप्नात देखील कल्पना केली नव्हती मी की जयंत मला या अवस्थेत सोडून जाणार. आता कोण उरलंय या बेमान जगात माझं. अगं प्रांजली, अगं शोक आवर, हशी रडू नकोस. अगं तुझ्या यातना कळतात मला. अगं या तुझ्या कपाळाच्या कुंकू पुसल्यामुळं अगं तुझ्यापेक्षा जास्त दुःख या तुझ्या भावाला होतंय. दादा हे काय होतं माझ्या नशिबात. माझा पती मला या खाईत ढकलून सोडून गेला. माझी यात काय चूक होती. अगं प्रांजली, अगं भाग्यात लिहिलेलं कधी चुकत नसतं. अगं आता तरी ते दुःख विसर. अगं हा असा शोक तू किती दिवस करणार आहेस. माझ्या जीवाची होळी करून या देवाला काय मिळालं. कदाचित माझ्या फुलासारखा फुललेला संसार या देवाला बघावलं नसेल. खरंय प्रांजली. अव आपल्यासारखे भावडे लोक अगं या देवावर विश्वास ठेवून या अंधसागरात डुबतात. काय सांगू दादा माझ्या जीवाची व्यथा. सगळीकडे मला आता वाळवंटच दिसतंय. माझ्या आयुष्यात आता काहीही उरलेलं नाहीये. खरंच दादा आता मला जगायची नाहीये. नाही प्रांजली नाही. अगं तुझ्या या भावासाठी, अगं भावासाठी नाही तर या निदान बाळासाठी तरी तुला जगावं लागेल प्रांजली, जगावं लागेल. दादा आता माझे पंख तुटलेले आहेत. आता मी काय करू. आता मला काही अपेक्षाच राहिलेली नाहीये. प्रांजली, अगं तू हे काय बोलतोयस. अगं प्रेमात पडणारा माणूस रक्ताच्या थारोड्यात बुडून मरतो पण आत्महत्या नाही करत. अगं प्रेमाचं नाव जिभेवर घेतलं की अगं दुःखानं कवटाळून जगावं लागतं. दादा माझ्या आत्म्याला आता मुक्तीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. नाही प्रांजली नाही.
तू असं मरणाचं नाव आपल्या जिभेवर ठेवू नकोस. अगं मला खात्री आहे तू आत्महत्या करणार नाही म्हणून. मग जगावं लागेल तर दुःख घेऊनच जगावं लागेल. दादा, असं जगण्यापेक्षा ना मृत्यूला कवटाळलेलं मला कधी चांगलं वाटेल. नाही प्रांजली नाही. अगं तुला शेवटपर्यंत माझ्या हृदयाचं शरीर म्हणून जगावं लागेल. दादा, माझा आधार तर राहिलेला नाही आता. यापुढे तुझ्या आशेवरच जगणार आहे मी. हुंड्याच्या आवेशाने काय आता मी काय सांगू तुला. मामाजी कसे वागतात माझ्यासोबत. मला आता तिथे नाही राहायचंय दादा. मला घेऊन चल दादा, तू मला घेऊन चल. पोपटाला असा डांबून शिकवणं बरं नाही. अरे आकाशात स्वतंत्र उडणाऱ्या पाखराला शिकव. मी कुणालाही शिकवत नाही मामासाहेब. मग हे नवलपडा कशात आहे? हे काय बोलता तुम्ही? असं बोलताना तुमची जीभ गळून पडत नाही का? काय? हो, भाऊ आल्यामुळे भरती आली वाटते आनंदाची. विनय, तू दागिन्याने पैसे आणणार होतास ना? क्षमा करा मामाजी, मी ताईला भेटायला आलोय. अरे याला आतमध्ये प्रवास कोणी दिला? शेखर, अरे शेखर, अरे याला आतमध्ये प्रवास कोणी दिला? याला हाकलून लाव इथून. बिना परवानगीना आतमध्ये आला. अरे या मामाच्या नावावरती धरती धरधर कापताय. आणि हा भिकारडा विनय मामाच्या वाड्यात पाय टाकला. अरे बघतोस काय? हाकलून लाव याला. अरे चल 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 बाहेर हो, चल. थांबा मामासाहेब, थांबा. मी गरीब आहे आणि गरीब असलो तरी शिलवा नाही. हो दागिने आज नाही तर उद्या नक्की देईन. अरे जा भिकारड्या. अरे तुझी लायकीच कुठे आहे मामाच्या वाड्यात पाय ठेवायची? माझ्या जवळचे मित्र आले तर तुझा अवतार पाहून हसवेल माझी. अरे शेखर बघतोस काय? हाकलून लावायला. चल बाहेर हो. येतो ताई, बाहेर लाव याला हाकलून.
अरे या दीडदमडीच्या लोकांना अरे श्रीमंताची मिजाज काय करणार? आता काय राहिलंय पुन्हा? माझ्या दादाला वाड्याबाहेर हाकलून बरं वाटत असेल ना तुम्हाला आता? अगं जाऊ दे त्याला, त्याच्याशी तुमचं काय लेणं देणं? काय गणपतराव, अरे आता कुसला कुणाचा विचार करतोय? अरे घरात तर कुणी नाही. अरे बघतोस का? मामाजी सोडा, मामाजी मामा तुम्ही काय करता? सोडा सोडा मामाजी. अगं तुझा नवरा मेला तवापासून अगं तुझी शरीराची आग कोण विझवते? काय बोलू राहिला? शरम नाही वाटत असं बोलतानी? अगं शरीर सुकाटाची शरम कसली? अगं ये अशी जवळ. सोडा सोडा मला. अगं विटला कसला करते स्वतः? नाही अहो, मी तुमची सून आहे. स्वतःच्या सुनेवर हात टाकायला लाज नाही वाटत? माणसाच्या नावावर कलंक आहे. तुम्ही कलंक. अगं अगं बोलण्यात वेळ कशाला घालवतेस? अगं आज तर कुणी नाही. अगं ये ये. सोडा मला. सोडा. दादा वाचवा. वाचवा. नाही सोडा मला. अगं आता पडून पडून पडशील कुठवरी. अगं या मामाच्या तावडीतून अरे एकदा सापडलेली ती वापस कधी जात नाही. मला जाऊ द्या मामाजी. मी तुमच्या पाया पडते. मला जाऊ द्या. काय अगं तुला जाऊ देऊ? सोडा 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 मामाजी. सोडा. अगं तुला जर इथं मोकळं सोडलं ना तर गावात माझी बोंब होईल माझ्या नावानं.
अरे साला आता कोण मध्ये मध्ये आला? अरे साला विक्की मधीच कशाला आला? अगं ए प्रांजली, हे बघ आता जे काही झालं ते याची जरी थोडी खबर दिली ना तर लक्षात ठेव आपला जीव गमावा लागेल. अरे घरात तर कुणीच नाही. अगं वहिनी, अगं तुला काय झालं रडायला? अगं वहिनी जरा सांगशील काय मला? काय सांगू विक्की, घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन मामाजीने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. होय विक्की, होय, खरं आहे. काय बाबा, स्वतःच्या सुनेवर हाव टाकून आपली लाख मुलाची इज्जत रस्त्यावर मांडली. बस झाली तुमची प्रेम कहाणी. प्रांजली, मी तुला आपली पत्नी बनवायला घेऊन जायला आलोय. मी आत्महत्या करीन पण तुझी पत्नी कधीच होणार नाही. खबरदार, माझ्या वहिनीला हात लावलास तर. अच्छा तर तू नाही आहे की नाही? जागर मी तुझ्या पाया पडते. सोड मला, सोड. ऐसा मार म्हणून बस झाले. नाही नाही शाका, बकवास नहीं करने का. हाँ, चुप रहने का बिल्कुल. मी एकदा मरण पत्नी, तुझी पत्नी कधीच बनणार नाही. विकीला सोड. खबरदार शकल, अबे चुप. वहिनीला हात लावलास तर. अच्छा तू नहीं आएगी नहीं? मी तुझ्या पाया पडते, कृपा करून विकीला सोड, सोड त्याला. अच्छा विकीला सोडतोय? चुप. विकीला सोडतोय लेकिन तेरे को नाचना पड़ेगा, नहीं तो साले का. नाही वहिनी, याच्या कुत्र्या पुढे बिलकुल नाचायचं नाही. अच्छा मैं कुत्ता, हाँ? मैं कुत्ता तो तू नहीं नाचेगी नहीं? साले क्या बोला कि तू? हाँ साले तेरा छोटा उड़ा दूंगा तब तो मैं करूँगा माँ कसम. विकीला काही करू नकोस. मी नाचते नाचते मी. वहिनी
यालाच म्हणतात नाक दाबले की तोंड उघडतंय. चला मेरी जान नाच. अबे तू नाचू नका. नाचेगी इस कुत्ते के सामने नाचेगी. नाच चल नाच. वहिनी नाचू नका. वहिनी नाचू नका. तू एकदाच माझ्या वहिनीला सोडायचं होतं रे. छोटे मालक हा कसला प्रकार आहे. घरात कुणी बी दिसत नाही. हो गेले कुठे बहिणी साहेब. काय सांगू शेखर. अरे आमच्या या वाड्यात सगळीकडे अहंकार माजलाय. त्या नालायक बापाचे पापी कृत्य आणि इकडे हा शाकाल गुंड माझ्या वहिनीचं अपहरण करून गेलाय. काय वहिनी साहेबांना घेऊन गेलाय. काही कळत नाही शेखर. काहीच मला कळत नाही. चला आपण पोलिसात जायला पाहिजे. त्यांना सगळं सांगून वहिनी साहेबांचा शोध घेतला पाहिजे. चला. शेखर. अरे ए शेखर. अरे हा गेलाय कुठं. शेखर. काय मामासाहेब. अरे काय रे कुठे गेला होतास तू. मामासाहेब पक्की लागली होती जी त्यातच बसलो. आत्ताच येतो बरं. मामासाहेब मी काय म्हणतो कशा पाय हाक दिला जी. अरे शेखर. अरे आज लई दिवस झाले रे. त्या कोटिलीवालीच्या नाचगाणं काही आपण झालं नाही. म्हणून एकदा तरी या मनाला शांत करावं असं तिची आठवण आली. आणि आणि मामानी बोलवलं म्हणून माझं नाव सांग तिला. बरं आत्ता पळत जातो. लवकर जा ना लवकर परत ये. आज आपल्या वाड्यात नाच गाण्याचा भंडार चालू होईल. वा.
अरे खूप दिवस झाले. अरे माझ्या मनाला एकदा तरी लावणीच्या गाण्याचं शांतपणा असं वाटत आहे. अगं ये शेखर. अरे आज शेखर आला कसं नाही? अगं डोळे काय झाकतेस? अगं कोण आहेस ते समोर ये. नाही एवढं केलं. अगं लय दिवस झाले. लई दिवसांनी आठवण झाली ना तुमची म्हणून आले. अगं कसं सांगू शर्मिली. अगं माझी बायको वरती गेली तेव्हापासून माझ्या या जीवाचा कोण वाडा झालाय. म्हणून म्हटलं अगं या शर्मिलीच्या लावणीचे एकदा मनापासून स्वाद घ्या. अगं काय किती पैसा पाहिजे तुला? अगं लावणी येऊ दे, लागेल तेवढा पैसा देतो तुला. अगं एवढंच नाही तर माझी सगळी संपत्ती तुझ्या नावावर करून टाकेन मी. खरे पैसा तर मी देईनच, पण अगदी माझ्या मनाची लय आतुरता झाली आहे. एकदा तू आपल्या लावणीला सुरुवात कर. बापरे. नाही रंभाकुनी नाही वशी नार आहे मी धारेवरती मी अप्सरा. माझ्यावर दंड भ्रमरा विनंती तुम्हा. इच्छा पुरी करा हे सख्या दिलेवरा. माझ्या ज्वानीला माझ्या ज्वानीला अंगभर विझवा. तुमच्या नजरेनं सावन पेटवा.
माझ्या ज्वानीला श्रावण पेटवा नजरीनं श्रावण पेटवा शर्मिली, अगं तुझ्या या गोड अमृतानं भडकलेलं माझा जीव एकदाच तरी शांत कर. काय म्हणालात तुम्ही? नाही कळलंय? अगं शर्मिली,
अगं माझ्याशिवाय दुसरा कोण आहे तू? बस बस शर्मिली एकदा जवळ ये. शर्मिली अगं का माझ्या सुखाला जळतेस? हे काय बोलताय मामाजी? काय बोलताय तुम्ही? नाच गाण्याचा धंदा करते मी आणि असा धंदा करत नाही मी, कळलं का? माझं ठीक आहे, श्रीवार आहे, पवित्र आहे मी. माझ्या नाजूक तारुण्याची तुम्हाला बाबा संबोधण्याचं आता काही एक राहिलं नाही. अरे तुला नाही कळायचं रे पोरा. अरे या नरकटासोबत असंच करावं लागतं. काय म्हणाला? नाच गाणं करणं काही वाईट नाही. ती नाच गाणं करते म्हणून तिला जगण्याचा अधिकार नाही का? अरे इथं फुकटची वाटवाट करू नकोस. स्वतःच्या सुनेशी वाईट कृत्य करणारा पहिला राक्षस आहे तू, राक्षस. त्या माय माऊलीला सून म्हणून का घरात आणलं? बायको म्हणून आणायला पाहिजे होता त्या वाड्यात. बाजूला बाजूला हो. काय म्हणजे मी आता याला जिवंत सोडणार नाही. वहिनी आणि तुम्ही या अशा शाकाला वाचवताय. तुम्ही आता शाकाच्या बाजूने निघालात. कधीच हात नाही टाकला, कधीच त्याने माझं अपहरण नाही केलं. उलट
त्यांनी मला प्रेमानं वागवलं आणि माझ्या प्रेमावर तो भारावून गेला. पण त्याने असं काही वाईट कृत्य नाही केलं त्याने. आता शाकाल मधला गुंड मेला विक्की मेला. आता फक्त शाकालच राहिला आहे, फक्त शाकाल. You are under शाकाल. अरे चमन तू अगं मी चमन नाही शर्मिलीबाई. मी चमन नाही तर इन्स्पेक्टर चंदन आहे, चंदन. इन्स्पेक्टर चंदर? इन्स्पेक्टर चंदर? होय. अरे शाकाल सारख्या कुख्यात गुंडा पकडण्यासाठी मी हा चमनचा रूप घेतला होता. हवालदार, या सर. शाकालला साखरी बांधा आणि घेऊन चला पोलीस स्टेशनला. यस सर. चल आमच्या साथ मध्ये. थांबा इन्स्पेक्टर साहेब, थांबा. मला या 20 वर्षापूर्वी घडलेल्या इतिहासाची आठवण करून देतोय. या 20 वर्षापूर्वी याच गावात माझ्या आईवर बलात्कार करून माझ्या बापाची निगरून हत्या करण्यात आली. अरे तो दिवस मी अजूनही विसरलो नाही. अरे त्याचा बदला तर मी घेणारच आहे. माझं बस मामा, एवढंच लक्षात ठेव. अरे मला जरी फाशीची शिक्षा झाली असेल ना, तरी मी माझ्या आई वडिलांवर झालेल्या अत्याचाराचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या आईवर बलात्कार आणि बापाचा खून? हो इन्स्पेक्टर साहेब, आईच्या उदरातून कोणी गुन्हा म्हणून जन्माला येत नसतो. ज्याला दोषी असतो हा समाज, ही समाज व्यवस्था. याच 20 वर्षापूर्वी माझी आई मला खांद्यावर घेऊन दर्शनाला घेऊन जात होती. माझे बाबा माझ्या ताईला घेऊन पाठीमागे होते आणि घोड्यावर बसून आला. माझ्या आईला अलगद उचलून घेऊन झुडपात घेऊन जाऊन बलात्कार केलं. मी अलगद कुठेतरी फेकला गेलो. झुडपात घेऊन जाऊन या आणि नराधमानी माझ्या आईवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. आणि ते दुसरे पाऊल मी ओरडलो आणि तेव्हाच माझे बाबा माझ्या ताईला त्या देवळात सोडून धावत आले. तर त्याच वेळेचे हरामखोराने माझ्या बाबावर तलवारीने सपाचा वार करून त्यांचा सुद्धा खून केला. आणि हे सर्व मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहत होतो. मी लहान होतो. माझ्या ताईची आणि माझी भेट झाली नाही. मी स्वतःच्या भरोश्यावर टिकलो, मोठा झालो. मी प्रांजलीवर जीवापाड प्रेम केला. परंतु मला या समाजामध्ये चांगलं नेतृत्व न मिळाल्यामुळे मी एका गुन्हा प्रवृत्तीला लागल्या गेलो. तिनं माझं प्रेम दुटकारलं आणि आज असे हे कृत्य माझ्याकडून झालं. मला फाशीची शिक्षा झाली, त्याच्याबद्दल मला दुःख नाही इन्स्पेक्टर साहेब. परंतु 20 वर्षापूर्वी माझी हरवलेली बहीण
ती कुठं असेल, काय करत असेल, ती मला अजूनही मिळाली नाही, याचं मला खूप दुःख आहे. दादा दादा आजपर्यंत कुठं होतास रे तू? अरे मला सोडून कुठं होतास दादा? अरे दादा तेवढ्या मध्ये हरवलेली मीच तुझी ताई आहे रे दादा. मीच तुझी ताई आहे रे दादा. माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी हेच नाच गायन करते रे. पण ताई, मी जातोय का आता? अगं आज जन्म मला फाशीची शिक्षा झालेली आहे. नाही दादा, नाही नाही रे, मला सोडून जाऊ नकोस रे दादा, मला सोडून जाऊ नकोस. अरे दादा मी वयाने 17 आहे, मी नाही झेलू शकत हा खतरा. ताई, अगं तू चिंता करू नकोस. अगं आज पावपर्यंत त्याचीच कृपा होती, म्हणून आज आपण एवढ्या वर्षांनी आपण भेटलो. अगं आज या शेवटच्या क्षणी मी इन्स्पेक्टर साहेबांनी एकच विनंती करेन की त्यांनी या हरामखोर मामासारख्या क्रूर हत्याचारी माणसाला असं तरी मोकळं सोडू नये, नाहीतर माझ्यासारखे कितीतरी अनाथ लोक या धर्तीवर गुंड म्हणून जन्मास येतील. खरं आहे शाकाल तुझं, पण आम्ही काय करणार? कारण ह्या मामाच्या नावानं आमच्या पोलीस खात्यात कोणतीच कंप्लेंट आलेली नाही, कारण आम्ही मामाला गिरफ्तार करू शकत नाही. मामासारखी माणसं या समाजात कलंक आहे. मीच त्यांच्या विरोधात हे देते, बळी देते. मला तो प्रसंग जरी आठवला ना, आताही माझ्या अंगावर काठी येतो. या नीच माणसाने माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्री जातीला यांनी कलंकित केलेला आहे. माझी अब्रू यांनी वेशीवर टाकलेली आहे. आणि शाकांसारखे असे समाजात किती गुंडे निर्माण झाले केवळ अशा माणसामुळे. इन्स्पेक्टर साहेब, हा मामा म्हणजे सभ्यतेचा बुरका पांघरून समाजात वावरणारा राक्षस आहे, राक्षस. माझ्या या अभंगत्वाचा फायदा घेऊन हुंड्यासाठी भीक मागणारा हाच तो चांदाळ आहे, चांदाळ. लग्नाच्या उंबरठ्यावर पहिलं पाऊल टाकताना मी आणि माझी ताई किती गोड स्वप्न बघितली होती, पण हुंड्याच्या हव्यासा पायी आणि कामाच्या वासनेला पिसारलेला हा कुत्रा यानं उभे आयुष्य आमचं बदमाश केलं. हे साहेब खोटा इन्स्पेक्टर साहेब, या मामाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला यांनी. काय हे सगळं होत आहे साहेब? वहिनी सांगतात ते एकदम खरं आहे. हा बाप नसून हा एक विषारी साप आहे, साप. आपल्याच कुटुंबाला दंश करणारा विषारी साप आहे, साप. यांना बाबा म्हणण्याची लाज वाटतंय मला.
आपल्या जन्मदात्या बापाला असा अभद्र बोलू नकोस. जन्मदिनाचं चांगलं पाक फेडलंस. अहो जन्म घेणं जर माझ्या हातात असतं तर तुमच्यासारखा बापाचा मुलगा होण्यापेक्षा मी जन्माआधीच मृत्यूला कवटाळलं असतं. साहेब, या माणसाला माझ्या नजरेपासून दूर करा. जा, घेऊन जा याला. माझ्याने आता भगवत नाही हा माणूस. घेऊन जा याला. तो ऐसी बात है हवालदार. यांची साक्ष नोंदवून द्या आणि या मामाला ठोका बेड्या. प्रांजली, विक्की आणि विनय, मी तुमचा खूप आभारी आहे. अशी समाजात विष कालवून शोधून काढण्यात तुमच्यासारख्या माणसाची खूप गरज आहे या समाजात. आणि एक अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो, हे खरं आहे. इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ गुन्हेगार तर आहेच आहे, पण त्याला सुद्धा एक संधी द्याल ना? संधीची मी तुमच्यासमोर अपेक्षा करते, मागणी मागते मी. अहो, त्याला सुद्धा एक सुधारण्याची मौका द्या. आणि हो, प्रांजली सारखी एखादी असहाय्य स्त्री मामासारख्याला बळी पडेल म्हणून म्हणते की नीच ह्या मामाला सुद्धा शिक्षा द्या, शिक्षा द्या याला. होय, मी तसा अवश्य प्रयत्न करीन आणि त्याला कमीत कमी सजा होईल याचा मी प्रयत्न करीन. साहेब, या समाजातील हे कटू सत्य आहे. मामा हा तर गुन्हेगार आहेत, पण तो या समाज व्यवस्थेचा शिकार झालाय आणि या अशाच समाज व्यवस्थेचा बळी पडलोय मी. माझी ताई इथे नागवून गेली, म्हणून माझ्या मनातील प्रश्न अस्वस्थ करीत आहे. त्याचं उत्तर मी या समाजाला विचारतो आहे. माणसाने माणुसकीचा वागणारा माणूस सोडून सापडेल का हो? ज्याला नात्या गोत्याची ओळख पटेल, ज्याच्या हृदयात दयेचा पादर असेल, आईची जगता, ताईची माया, वडिलाची छत्रछाया, भावाचं बळ, स्त्रीचा आदर, अशी समाज व्यवस्था यातील माणूस मी शोधतोय. मिळेल का हो मला हा तो माणूस? होय दादा, निश्चित मिळेल. फक्त प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या विवेक बुद्धीचा वापर करायला हवा. प्रांजली, म्हणूनच तर आमच्यासारख्या गुप्तचर मंडळींना असं वेषांतर करून नेहमीच मामासारख्या लबाड लांडग्याला शोधून काढावं लागतंय. आणि सत्य काय आहे ते शोधून आम्ही काढणारच आहोत. तर आपण आता इथं जाऊ शकता. वेळ पडलीच आम्ही तुम्हाला बोलावू शकतो. विनय, अरे तू खूप मोठा आहेस रे. अरे विनय,
अरे तू मनानं खूप मोठा आहेस. अरे मला फाशीची शिक्षा झाली तरी मला मुळीच चिंता नाही. फक्त चिंता आहे ती फक्त माझ्या बहिणीची. माझ्या बहिणीचा सांभाळ कोण करणार? मी नाही. अरे मी तुला त्रास दिला, तुझ्या बहिणीला छल्लं, पण माझी एक विनंती आहे तुला 10 कोटी. माझ्या बहिणीचा सांभाळ कर आणि ती तुला पत्र घे. माझ्या ताईला पत्रात घेऊन तिचा तू सांभाळ कर. शाकाल, खरे मी शरीराने अपंग असलो तरी मनाने मी आजही सिलवान आहे. खरे आत्ताही माझ्यात माणुसकी शिल्लक आहे. अरे तुझ्या या पापाची शिक्षा म्हणून मी तुझ्या त्या बहिणीची विटंबना करू? अरे स्त्रीत्वाचा अपमान करू? अरे करणी करावी कुणी आणि भोगावे कुणी? नाही शाकाल, नाही. अरे हे पाप मी कधी करणार नाही. अरे प्रांजली माझी पहिली बहीण तर शर्मिली दुसरी बहीण. साहेब, आम्ही निघतोय. नमस्कार. ठीक है हवलदार. यस सर. इस मामा को भी तुम तंबा कर दो. कार्य माझी